अधर्माच्या ह्या युद्धात मला सहकार्य केलेल्या बंधू मित्रांनो, मी तुमचा कायम कायम रुनी रुनी कायम रुनी गुणी राहील, गुणी राहील. शंकर हा कॉलेजात कधी गेला? आमच्याशी खोटं बोलून हा इकडे आलाय? मातोश्री तसंच काहीतरी कारण असेल. आणि शंकर मस्त दिसतोय नाही का? हा ते खरं आहे. आता आम्हाला आमच्या रामाची सीता बघायची. बोला बोला, माझ्या बंधू मित्र हो, माझ्या प्रिय सीतेचे दर्शन घ्यायला मी उत्सुक आहे. बोला बोला. शंकर दादा, सीतेचं दर्शन. वहिनी वहिनी. महादेवा, पाच झाली ही लढाई. आता जगामध्ये प्रेम आणि शांती पसरू द्या. मनातला राग विसरून माया फुलू द्या महादेवा. माया फुलू द्या. मला इग्नोर करून हा एक फालतूचा ड्रामा करत बसलाय. बेबी, खोल बेबी. अगं तो राम आहे तर तू सीता माता. आणि सीता माताने असं चिडून चालणार नाही. चिडते ती कोण माहिती आहे ना? रावणाची बहीण शूर्पणखा, नाक कापलेली. स्वामी, 1 वर्ष मी तुमच्या विना कसे व्यतीत केले हे मलाच ठाऊक. पण आज लंकाधीशाचा वध करून आपण माझ्या भेटीस आलात. अतीव आनंद झाला. मला पण. सीते, माझं तुझ्यावरचं प्रेम मला इथवर घेऊन आलंय. कर्तव्य. हा प्रेम आणि कर्तव्य इथवर घेऊन आलं.
स्वामी, आपण फक्त माझे पती नाही आहात, आपण एक पुत्र आहात, आपण भ्राता आहात, या जनतेचे सम्राट आहात. मी समजू शकते आपल्या मर्यादा आणि कर्तव्य. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला पूर्णपणे मान्य असेल. सीते, मी निर्णय घेतलाय. माझ्यासाठी प्रेम महत्वाचं. कर्तव्य. होय सीते, प्रेम करणं हेच माझं कर्तव्य. स्वामी, तुम्ही सांगितलं तर मी ही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. नाही सीते,